नमस्कार. मी प्राध्यापक विलास यश टाले, राज्यशास्त्र विभाग, कला महाविद्यालय बुलढाणा. आजचा आपला अध्ययन अध्यापनाचा विषय आहे प्रधानमंत्री, प्राईम मिनिस्टर ऑफ इंग्लंड. इंग्लंड म्हणजे ग्रेट ब्रिटन, आणि या ग्रेट ब्रिटनने संसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार केला आहे. त्यामध्ये इंग्लंडचा राजा हा नाममात्र शासन प्रमुख, तर प्रधानमंत्री हा वास्तविक शासन प्रमुख. म्हणून इंग्लंडमधील प्रधानमंत्री पद कसे निर्माण झाले या संदर्भात ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे आहे. इंग्लंडमध्ये संसदीय शासन पद्धतीचा अवलंब केला गेला आहे, आणि या संसदीय शासन पद्धतीचा विकासच हा आवश्यकतेनुसार झाला आहे. आवश्यकतेनुसारच मंत्रिमंडळाचा विकास झाला, आणि म्हणून इंग्लंडच्या संसदीय व्यवस्थेला, परिस्थितीला किंवा कॅबिनेट मंत्रिमंडळाला चाइल्ड ऑफ चान्स, परिस्थितीचं अपत्य म्हणून संबोधलं जाते. राजाशी सल्लामसलत करणारी ग्रेट काउन्सिलमधून क्युरिया यामध्ये क्युरिया निर्मिती, सभासदाची निवड सुरुवातीला राजामार्फत, ट्युडर आणि स्टुअर्ट काळात प्रिव्ही काउन्सिलचा विकास, त्यानंतर 8व्या हेनरीच्या काळात नाममात्र, रिचर्ड दुसऱ्याच्या दुर्बलतेमुळे प्रिव्ही काउन्सिल पुन्हा शक्तिमान, 1967 चार दुसऱ्यामार्फत, यामधूनच 5 सदस्याची एक पोट समिती, आणि त्या पोट समितीला कॅबल हे नामाभिधान किंवा नाव, आणि या कॅबलची जी बैठक होती ती राजाच्या अध्यक्षतेखाली एका कॅबिनमध्ये भरत असे, म्हणून त्यावरून कॅबिनेट नामकरण. आणि जेम्स दुसरा ज्यावेळी गादीवर बसला त्यावेळी हे कॅबिनेट आणि प्रिव्ही काउन्सिल एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जेम्स दुसरा यांच्यामध्ये तीव्र संघर्ष झाला, आणि या संघर्षातून 1688 भव्य क्रांती होऊन जेम्सनं पलायन केलं. जेम्सचं पलायन झाल्यामुळे किंवा जेम्स इंग्लंड सोडून पळून गेल्यामुळे जनतेमार्फत राजा विलियम व महामारी मेरी या दोघांना गादीवर बसविण्यात आलं, आणि या राजा विलियम आणि महाराणी मेरी यांनी जनतेच्या इच्छेनुसार राज्यकारभार करण्याला सुरुवात केली. 1689 बिल ऑफ राईट्स संमत करून दिले. त्यामुळे राजाचे अधिकार आपोआपच नियंत्रित झाले. 1695 तिसरा विलियम गादीवर बसला. त्याने 1701 राजाचा उत्तराधिकारी कायदा म्हणजे ॲक्ट ऑफ सेटलमेंट संमत केला, आणि 1702 राणी ॲन राजपदावर विराजमान झाली. त्यानंतर 1714 जॉर्ज पहिला गादीवर ज्यावेळी बसला, त्या जॉर्ज पहिल्याला पंतप्रधान पदाचा जनक असं म्हणून आपण संबोधू, किंवा पंतप्रधान पदाची निर्मिती ही जॉर्ज पहिल्यामुळे झाली असंही आपण या ठिकाणी सांगू. आणि याकरताच आपण इंग्लंडच्या मंत्रिमंडळ निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी पुन्हा एकदा या ठिकाणी अभ्यासली. 1714 ज्यावेळी जॉर्ज पहिला गादीवर बसला, त्या जॉर्ज पहिल्याची सर्वात मोठी अडचण ही होती की त्याला इंग्रजी भाषेविषयी अज्ञान होतं, किंवा त्याला इंग्रजी भाषा अजिबात बोलता येत नव्हती आणि समजतसुद्धा नव्हती. त्याचा परिणाम असा झाला की जे कॅबिनेट
मागच्या कालखंडामध्ये तयार झालं होतं, त्या कॅबिनेटच्या बैठकीला राजा भाषेची अडचण असल्यामुळे किंवा संवाद कौशल्याचं माध्यम यशस्वी नसल्यामुळे तो त्या बैठकीचं अध्यक्षस्थान नाकारू लागला. आणि साहजिकच बैठकीला कोणीतरी अध्यक्ष पाहिजे, त्याशिवाय बैठक संपन्न किंवा संचालित होत नाही. हा बैठकीचा नियम लक्षात घेऊन त्याच कॅबिनेटमधील जे ज्येष्ठ मंत्री होते, ज्यांचं नाव सर रॉबर्ट वॉलपोल, यांच्याकडे या बैठकीची सूत्र आली. ते या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवू लागले. कारण रॉबर्ट वॉलपोल हा मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री तर होताच, पण तो राजाच्या जवळून असल्यामुळे राजाने सुद्धा या गोष्टीला त्याला मान्यता दिली. या सर्व एकंदरीत परिस्थितीमध्ये संसदीय शासनाला संपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये रॉबर्ट वॉलपोल यांच्या रूपाने पंतप्रधान मिळाला. म्हणून सर रॉबर्ट वॉलपोल हे जगातील संसदीय शासनामधील पहिले पंतप्रधान म्हणून किंवा संसदीय शासन व्यवस्थेतील पंतप्रधानाचे जनक म्हणून त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. त्यांच्याच रूपाने खऱ्या अर्थाने पंतप्रधान पदाची निर्मिती झाली आणि अशा पद्धतीने इंग्लंडमध्ये पंतप्रधान पदाची सुरुवात किंवा पंतप्रधान पद निर्माण झालं असं आपण ठामपणे म्हणू शकतो. पुढे नंतर 1721मध्ये दुसरा जॉर्ज गादीवर आला. त्याचीही तीच अडचण होती आणि त्यानेही पहिल्या जॉर्जचं अनुकरण केलं आणि मग यातून मंत्रिमंडळाचा विकास झाला आणि हळूहळू राजा नाममात्र आणि मंत्रिमंडळ आणि त्यांचे अध्यक्ष पंतप्रधान हे वास्तविक शासनप्रमुख बनले. 1937 सालच्या मिनिस्टर ऑफ द क्राऊन ॲक्टनुसार या पंतप्रधानाला आता कायदेशीर मान्यतासुद्धा मिळाली आणि मंत्रिमंडळालासुद्धा कायदेशीर मान्यता मिळाली. अशा पद्धतीनं इंग्लंडमध्ये पंतप्रधान पदाचा सुरुवात किंवा पंतप्रधान पदाची निर्मिती झाली असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. या पंतप्रधान पदासाठी इंग्लंडमध्ये पंतप्रधान हा कायदेमंडळाचा सभासद असलाच पाहिजे अशा प्रकारची पात्रता आहे. त्यातल्या त्यात अलीकडच्या काळामध्ये तो इंग्लंडच्या पार्लमेंटचे कनिष्ठ सभागृह, जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ कॉमन्सचाच सभासद पंतप्रधान असला पाहिजे अशी प्रथा पडली. परंतु तसा नियम मात्र संविधानात कुठेही स्पष्टपणे दिसून येत नाही. तद्वतच पंतप्रधान पदाची दुसरी पात्रता म्हणजे तो कुलीन असावा, सुशिक्षित, धनवान, राजकारणाचा अनुभव असलेला उत्कृष्ट वक्ता आणि कुशल संघटकसुद्धा असावा. तिसरी पात्रता संसदीय शासन व्यवस्थेच्या परंपरेनुसार दोनपैकी कोणत्याही एका सभागृहाचा सभासद असला पाहिजे. म्हणजे आपण पहिली जी पात्रता अभ्यासली त्या पात्रतेमध्ये एक प्रथा आहे की तो हाऊस ऑफ कॉमन्सचा सभासद असावा, नसेलच तर हाऊस ऑफ लॉर्ड्सचाही सभासद असला तरी चालते. या पंतप्रधानाचे जे वेतन आहे ते 1 एप्रिल 2018च्या अतिरिक्त वेतन सुधारणा कायद्यानुसार पंतप्रधानांना वार्षिक 1,50,000 पौंड इतके वेतन दिले जाते. इंग्लंडमध्ये सार्वजनिक क्षेत्रावरील उत्पादनावरून पंतप्रधान व मंत्री तसेच कॉमन्स सभागृहाचे सदस्य यांचे वेतन निश्चित केल्या जात असते किंवा दिल्या जात असते. पंतप्रधानांची अपॉइंटमेंट किंवा नियुक्ती याही संदर्भात काळाच्या ओघात जे काही संकेत आणि नियम प्रचलित झाले आहे त्याचाही या ठिकाणी आपण उहापोह करणं गरजेचं आहे. इंग्लंडच्या राजकीय परंपरेनुसार आणि स्वीकार केलेल्या संसदीय शासन प्रणालीच्या
नियमानुसार राजाकडूनच हाऊस ऑफ कॉमन्स सभागृहात बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्याला प्रधानमंत्री म्हणून पद दिले जाते. म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ज्या राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त झाले आहे त्या राजकीय पक्षाचा नेता त्या पक्षांनी ठरवायचा आणि त्या नेत्याची नाव राजाकडे आल्याच्या नंतर राजा औपचारिकरित्या फक्त त्या नेत्याला प्रधानमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ देते. एखाद्या वेळेस हाऊस ऑफ कॉमन्समध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत जर मिळाले नसेल तर किंवा एखाद्या प्रधानमंत्र्याच्या त्यागपत्रामुळे, मृत्यूमुळे त्याच्या जागी येणाऱ्या व्यक्तीला बहुमताचा पाठिंबा नसेल किंवा राजकीय परिस्थितीनुसार कोलेशन गव्हर्नमेंट म्हणजे संयुक्त सरकार बनविणे आवश्यक असेल तर अशा परिस्थितीत मात्र राजा त्यावेळी स्वविवेकानं म्हणजे स्वतःच्या सत्सद विवेकबुद्धीचा विचार करून, इंग्लंडच्या तत्कालीन राजकीय सामाजिक परिस्थितीचा विचार करून प्रधानमंत्र्याची निवड स्वतःच्या मताने करत असतो. अशा प्रकारचे उदाहरणंही इंग्लंडच्या राजकीय इतिहासामध्ये घडून गेलेले आहेत. त्यामध्ये 1864 साली राणी व्हिक्टोरियाने लॉर्ड रोसबरी नावाच्या नेत्याला पंतप्रधान म्हणून घोषित केलं होतं. 1931 साली राजा पंचम जॉर्ज यांनीसुद्धा मॅकडोनाल्डला स्वविवेकानुसार प्रधानमंत्रीपद दिले. तद्वतच 2010 ते 2015 या काळात कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी व लिबरल पार्टी या दोन राजकीय पक्षांनी आघाडी करून गॉर्डन ब्राऊन प्रधानमंत्री झाले. त्यांचीही नियुक्ती ही राजांनी केली आहे. अशा पद्धतीनं हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बहुमत प्राप्त पक्षालाच राजांनी पंतप्रधान करावं अशा प्रकारचा अलिखित संकेत नियम इंग्लंडच्या राजकीय व्यवस्थेमध्ये प्रचलित झाला आहे. यानंतरचा मुद्दा प्रधानमंत्र्याची कार्य, राईट्स अँड पॉवर्स ऑफ प्राईम मिनिस्टर. संसदीय शासन व्यवस्थेमध्ये प्रधानमंत्र्याचे अधिकार व कार्य हे अतिशय महत्त्वाचे असतात, कारण तो त्या देशाचा वास्तविक शासन प्रमुख असतो, तोच त्या देशाचा खरा नेता असतो. त्या व्यक्तिमत्वावर, त्या पंतप्रधान पदाच्या कार्यकुशलतेवरच संपूर्ण देशाचं राजकीय, सामाजिक, आर्थिक, परराष्ट्र संबंधविषयक अशा सर्व प्रकारचं भवितव्य अवलंबून असते. आणि म्हणून या प्रधानमंत्र्याला अनेक दृष्टिकोनातून राजकीय व्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. इंग्लंडचा पंतप्रधानसुद्धा या बाबतीत काही कमी नाही आहे, कारण इंग्लंडमध्ये प्रधानमंत्र्याची अधिकार व कार्ये ही लिखित कायद्याद्वारे जरी स्पष्ट नसली तरी रूढी, प्रथा, परंपरा आणि संकेतानुसार निर्माण झाली. आणि रूढी, प्रथा, परंपरा हे इंग्लंडच्या संविधानाचे आधारस्तंभ आहेत, स्रोत आहेत. त्याशिवाय इंग्लंडचं संविधान पूर्ण होऊच शकत नाही हे आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून प्रधानमंत्री हाच खऱ्या अर्थाने देशाचा शासनकर्ता बनलेला आहे. या प्रधानमंत्री हा मंत्रिमंडळाची आधारभूत कोनशिला आहे असं म्हटले जाते. दी कॉर्नरस्टोन ऑफ द कॅबिनेट. म्हणजे प्रधानमंत्री हा मंत्रिमंडळाचा निर्माता, मार्गदर्शक, संरक्षण या नात्याने त्याला अनेक प्रकारची कार्य करावी लागतात. कारण मंत्रिमंडळाची निर्मितीसुद्धा पंतप्रधानामार्फतच होत असते. मंत्रिमंडळाचं संचालन, कार्यसंचालन, भवितव्य, मार्ग हे पंतप्रधानाच्या मार्गदर्शनावर अवलंबून असते. आणि मंत्रिमंडळाला कुठपर्यंत जिवंत ठेवायचं हे सुद्धा पंतप्रधान पदाच्याच व्यक्तीच्या हाती असते. आणि म्हणून तो त्याचा संरक्षणसुद्धा मानला गेलेला आहे. कारण मंत्रिमंडळातील इतर मंत्र्याची नियुक्ती करणे, खाते विभागणी करणे, मंत्रिमंडळात निर्माण झालेले मतभेद दूर करणे,
मंत्र्याची सहकार्य घडवून आणणे, त्यांच्यामध्ये समन्वय साधणे, मंत्रिमंडळातील सचिव व इतर नोकर वर्ग यांच्या नियुक्त्या करणे, यामुळे तो मंत्रिमंडळाची आधारभूत कोनशिला म्हणून संबोधला गेला आहे. दी कॉर्नरस्टोन ऑफ दी कॅबिनेट. दुसऱ्या अर्थाने पाहिले तर प्रधानमंत्री हा राजाचा सल्लागार सुद्धा आहे. दी ॲडवायझर ऑफ दी क्राउन. कारण राजाचा सल्लागार या नेत्याने प्रधानमंत्र्याला बरीच कार्य करावी लागतात. प्रत्येक राष्ट्रीय प्रलेख, डॉक्युमेंट्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डॉक्युमेंट प्रधानमंत्र्यालाच राजाकडे पाठवावे लागतात. प्रधानमंत्र्याच्या सल्ल्यानुसारच राजा किंवा राणी कॉमन्स सभागृह बरखास्त करू शकते. राजाची विदेश यात्रा प्रधानमंत्रीच निश्चित करत असतात. राज्यकारभाराची सर्व माहिती राजाला देण्याचं कामसुद्धा प्रधानमंत्र्याचंच आहे. महत्त्वाच्या नेमणुकाच्या संदर्भात सुद्धा प्रधानमंत्रीच राजाला सल्ला देत असतात. एकूण राजाला पंतप्रधानाचा सल्ला हा आवश्यकच आहे आणि पंतप्रधानाच्या सल्ल्यावरच राजा पूर्णपणे कार्य करू शकतो. त्यामुळे प्रधानमंत्री हा राजाचा बेस्ट ॲडवायझर म्हणून गणला गेलेला आहे. तिसऱ्या अँगलने किंवा तिसऱ्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर तो पक्षाचा नेता आहे. लीडर ऑफ हिज पॉलिटिकल पार्टी. म्हणजे ज्या पक्षाला हाऊस ऑफ कॉमन्समध्ये, ज्या राजकीय पक्षाला हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बहुमत प्राप्त झालेलं आहे त्या पक्षाचा तो नेता असतो आणि म्हणून त्या राजकीय पक्षाचा महत्त्वाचा आधारस्तंभ, महत्त्वाचा नेता म्हणून ही भूमिकासुद्धा तो वठवत असतो आणि त्या हिशोबानं त्या अनुषंगाने त्याला ती कार्यसुद्धा करावी लागतात की हाऊस ऑफ कॉमन्स सभागृहातील बहुमत प्राप्त पक्षाचा नेता असल्यामुळे आपल्या पक्षाची शिस्त व संघटना यांच्यावर जबरदस्त नियंत्रण ठेवणे. कारण पंतप्रधानाचं जर कॉमन्स सभागृहातील निवडून आलेल्या सदस्यांवर नियंत्रण असेल तरच ती सभागृह आणि त्या पक्षाची ध्येय धोरणे ही अंमलात आणण्याचं काम पंतप्रधान यशस्वीरित्या करू शकतात. म्हणून तशा प्रकारचं नियंत्रण ठेवणे हे त्यांचं पहिलं काम आहे. त्यानंतर पक्ष मजबूत करणे आणि पक्षातील मतभेद नाहीसे करणे ही सुद्धा एक मार्गदर्शक या नात्याने भूमिका त्यांना वठवावी लागते. तसेच येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत, पुढील निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून देणे हे सुद्धा पंतप्रधानाच्या कार्यकुशलतेवरच अवलंबून आहे. पंतप्रधानाचा प्रभाव हा जनतेच्या मनावर जर चांगला पडला तर निश्चितच येणाऱ्या दुसऱ्या निवडणुकीतसुद्धा त्या राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे निवडणुकीच्या वेळी प्रत्येक राजकीय पक्ष आपला जाहीरनामा जनतेसमोर ठेवत असतात. म्हणून जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या आश्वासनाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे हे कार्यसुद्धा पंतप्रधानांना कटाक्षानं करावं लागते आणि म्हणून तो खऱ्या अर्थानं म्हणजे इंग्लंडचा पंतप्रधान हा खऱ्या अर्थानं त्या पक्षातील अत्यंत महत्त्वाचा नेता असतो असं म्हटलं तरी चालेल. प्राध्यापक लास्की यांनी या संदर्भात एक विधान केलेलं आहे की संपूर्ण राजकीय पक्ष प्रधानमंत्र्याच्या व्यक्तिमत्वावरच आधारित असतो. जोपर्यंत त्याचे आपल्या राजकीय पक्षावर नियंत्रण राहते तोपर्यंतच प्रधानमंत्र्याला कोणतीही व्यक्ती आव्हान देऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या पक्षाला प्रभावी नेतृत्व देण्याची जबाबदारी ही प्राईम मिनिस्टर म्हणजे प्रधानमंत्र्याचीच असते. या ठिकाणी आपण प्रधानमंत्र्यांची कार्य या विषयी एकूण 4 मुद्द्यांअंतर्गत चर्चा केलेली आहे की प्रधानमंत्री हा मंत्रिमंडळाची आधारभूत कोनशिला आहे. प्रधानमंत्री हा राजाचा सल्लागार आहे. प्रधानमंत्री हा राजकीय पक्षाचा महत्त्वाचा नेता आहे आणि प्रधानमंत्री हा कॉमन्स सभागृहाचा सुद्धा नेता आहे. याही विषयी आपण या ठिकाणी चर्चा करूया की दी लीडर ऑफ दी हाऊस ऑफ कॉमन्स.
म्हणजे प्रधानमंत्री हा कॉमन्स सभागृहाचा नेता म्हणून काय काय कार्य करतो. हाऊस ऑफ कॉमन्स सभागृहाच्या ध्येय धोरणांची कार्यक्रम पत्रिका निश्चित करण्याचं कामसुद्धा प्रधानमंत्र्याचंच आहे. हाऊस ऑफ कॉमन्स सभागृहाच्या अधिवेशनाचा कालावधी ठरविणे, अधिवेशन तहकूब करणे आणि बरखास्त करणे, हाऊस ऑफ कॉमन्सचा प्रवक्ता त्यांनी कॉमन्सच्या कामकाजाची नीती निर्धारित करणे, अशा प्रकारची कॉमन्स बाबतीत महत्त्वाची कार्यसुद्धा त्यालाच करावी लागतात. या ठिकाणी आपण थांबूया. प्रधानमंत्र्याच्या इतर कार्याचा चर्चा किंवा अभ्यास आपण पुढच्या तासिकेमध्ये करूया. आपण सर्वांनी यातील महत्त्वाचे पॉईंट्स आपल्या नोट्समध्ये लिहून घ्यावेत आणि व्यवस्थित व्हिडिओ ऐकून या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये आपला अभिप्राय नोंदवण्यास विसरू नये. काही अडचण असल्यास आम्हाला आमच्या प्रायव्हेट व्हॉट्सअप नंबरवर संपर्क केला तरी आपण आपली सेवा पूर्ण करू. आपण सर्वांनी आम्हाला ऐकलत त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद, आभार.